आता पाहूयात बातम्या विस्तारानं। ठाकरे बंधूंच्या भेटीगाठींचं सत्र सुरू आहे। राज ठाकरेंनी त्यांच्या आईसह उद्धव ठाकरेंची भेट घेतली। स्नेहभोजनाच्या निमित्तानं ठाकरे बंधूंची पुन्हा भेट झाली। 20 वर्षांनी राज ठाकरेंच्या आई मातोश्रीवर आल्या। ठाकरे बंधूंमध्ये राजकीय चर्चा झाल्याची शक्यताही वर्तवली जाते। राज ठाकरे आईला घेऊन मातोश्रीवर दाखल झाले। बारा वाजता राज ठाकरेंनी माहीम मधल्या एका खासगी कार्यक्रमालाही हजेरी लावली। त्यानंतर राज ठाकरे आपल्या निवासस्थानी गेले आणि त्यांच्या आईला घेऊन मातोश्रीवर आले। तब्बल 20 वर्षांनी राज ठाकरेंच्या आई मातोश्रीवर गेल्या। दरम्यान राज ठाकरेंनी मातोश्रीवर जाताना छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आणि तुळसही सोबत नेली। राज ठाकरेंच्या बहीण जयवंती देशपांडे आणि त्यांचे पती अभय देशपांडे यासह त्यांचा मुलगा यश देशपांडे हे सुद्धा त्यांच्या सोबत होते। तर ही राज ठाकरेंची कौटुंबिक भेट असल्याची माहिती आहे। मागच्या 3 महिन्यांच्या काळातली ठाकरे बंधूंची ही 7वी भेट आहे। 5 जुलै रोजी हिंदी सक्ती विरोधी मेळाव्यात दोन्ही ठाकरे पहिल्यांदा एकत्र आले। 27 जुलैला उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त राज ठाकरे मातोश्रीवर गेले। त्यानंतर 27 ऑगस्टला उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंच्या घरी जात गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं। त्यानंतर 10 सप्टेंबरला उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी गेले। तर 5 ऑक्टोबरला संजय राऊतांच्या नातवाच्या बारशात दोन्ही ठाकरे बंधूंची भेट झाली। तर 5 ऑक्टोबरलाच राज ठाकरे मातोश्रीवर गेले। आणि आता 12 ऑक्टोबरला आईला घेऊन राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली। दरम्यान दोन्ही ठाकरेंमधले कौटुंबिक संबंध बरेच सुधारले असल्याचं आता चित्र आहे। ठाकरे बंधूंची मनं जुळल्याचंही दिसतंय। आता युतीची घोषणा कधी होणार याचीच प्रतीक्षा आहे। पण सगळेजण या एका गोष्टीने नक्की आनंदित होऊया की चांगली गोष्ट आहे। अनेक वर्षांचं जे मनातलं मळब होतं, जी किलमिश होती, ती सगळी बाजूला पडलेली आहेत आणि एक नवा नितळ मैत्रीचा आणि बंधुत्वाचा प्रवाह सुरू झालेला आहे। आत्ता तरी जे दिसतंय ते कौटुंबिक जिव्हाळा जो दिसतोय तो त्याच्यामध्ये दिसतोय। गेल्या काही महिन्यांमध्ये त्या भेटीगाठी होताना आणि ही एक चांगली गोष्ट आहे की एक कुटुंब पुन्हा एकदा जवळ येत आहे। चांगला आहे। उद्धवजी आणि राजसाहेब हे पारिवारिक ते भाऊ आहेत। शेवटी या राज्याची देशाची सांस्कृतिक आणि पारिवारिक परंपरा आहे। दीपावलीच्या पावन पर्वावर आपले परिवार एक आले पाहिजे। परिवारातले सर्व घरातले नातवंड एक आले पाहिजे। आमच्या घरातल्या सर्व बहिणी एक आल्या पाहिजे। यामध्ये मला वाटतं माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी याकडे राजकारणासारखं बघू नये। मला आता त्याची कल्पना नाही, पण मला नक्की माहिती आहे का दरवर्षी दीपोत्सव गेले आता 11-12 वर्ष राजसाहेब दीपोत्सव दादर शिवाजी पार्क या ठिकाणी करतात आणि त्या ठिकाणी वेगवेगळ्या क्षेत्रातली लोक ते ओपनिंगला उद्घाटनाला बोलवतात। मला वाटतं कदाचित त्या दोन बंधूंमध्ये चर्चा झाली असेल, म्हणून जर आले तर तुमच्या एवढाच मला आनंद होईल, महाराष्ट्राला आनंद होईल आणि दिवाळी लोक युती होण्यापूर्वी कदाचित